वेंकटेश ऑप्टिक्स कम्प्युटरद्वारे डोळे तपासणी। ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग, गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी, नवीन पोसरी रोड, मोहपाडा, रसायनी। टोपरा दत्तात्रय शिंदे। वासंबी जिल्हा परिषद गटात महायुतीकडून भव्य शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल। वासंबी जिल्हा परिषद गटात भाजपा, शिवसेना, एकनाथ शिंदे गट आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रामदास आठवले गट या महायुतीच्या वतीने भव्य शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषद गटासाठी नेहा भूषण पारंगे, वासंबे पंचायत समिती गणासाठी अर्चना आत्माराम भोईर, तर रीस पंचायत समिती गणासाठी कृष्णा गंगाराम पारगे यांनी नवसाला पावणाऱ्या आई टाके देवी मातेचे आशीर्वाद घेत महापुरुषांना अभिवादन करत निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन कासार यांच्याकडे आपले उमेदवारी अर्ज सादर केले। या शक्ती प्रदर्शनात उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदे, कर्जत खालापूर मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गट आमदार महेंद्र थोरवे, पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, महायुतीचे प्रमुख पदाधिकारी कृष्णा शेठ ठाकूर, किशोर खंडाकळे, लक्ष्मण शेठ पारंगे, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष सुधीर ठोंबरे, रामदास ठोंबरे, मोतीराम ठोंबरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। महायुतीच्या उमेदवारांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात यावेळी चुरशीची लढत पाहायला मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे। कुलाबा प्रभात लाईव्ह साठी खालापूर ब्युरो। खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीला जनता पार्टी आरपी आहे अशी महायुती म्हणून या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत। आज चौक जिल्हा परिषद असेल, वासंबे असेल, त्यानंतर अत्करगाव असेल, त्यानंतर सावरोली असेल, अशी 4ही जिल्हा परिषद खालापूर तालुक्यातील आम्ही दोघेही भारतीय जनता पार्टी, शिवसेना, भारतीय जनता पार्टीचे उरण मतदारसंघाचे आमदार, माझे सहकारी मित्र महेशजी बालदी साहेब आणि मी स्वतः आम्ही एकत्रपणे येऊन आणि सन्माननीय पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर साहेब असे आम्ही साऱ्यांनी एकत्रितपणे येऊन या जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत। खरं तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की राज्यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय अशी पारंपरिक अलायन्स आहे आणि म्हणून आपण पाहताय की मुंबईपासून आता जे काही महाराष्ट्रातल्या झालेल्या निवडणुका आपण पाहिल्या महानगरपालिकेच्या, त्या साऱ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला घवघवीत यश मिळालेलं आहे। त्यामुळे संपूर्ण राज्यातून जनता ही विकासाला मत देत आहे। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने हा ऐतिहासिक कौल दिलेला आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे। त्यामुळे आता राष्ट्रवादीची भूमिका ही दुटप्पी झालेली आहे हे आपण साऱ्यांनी पाहिलेलं आहे। त्यामुळे त्यांनी आता उभाटाला बरोबर घेतील काय, जे काय आता राहिलेले विरोधक असतील त्या साऱ्यांना बरोबर घेण्याचं काम त्या ठिकाणी ते करत आहेत। त्यांना त्यांचं लक्षलाभ मी या ठिकाणी दाव्यानिशी सांगतो, या 4ही जिल्हा परिषद वॉर्डवर शिवसेना, भारतीय जनता पार्टीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही। एवढी मोठी रॅली आजपर्यंत बघितली का तुम्ही? ही दिसते। आम्ही तर या तालुक्यामध्ये पहिल्यांदाच जिल्हा परिषद पंचायत समित्या पूर्ण युतीत लढतोय आणि 100% जिंकू, याच्यात काही शंका नाही। 100% जिंकणार, जिंकण्याकरताच लढतोय। आणि तुम्ही जे सांगितलं आम्ही युतीत लढलो तेव्हा ती अलायन्स होती, आता ही आहे, ते जिंकतील, आम्ही जिंकू। लोकशाही आहे, लोकशाहीचा उत्सव आहे, सर्व प्रत्येक वेळेला सोबतच राहू असं नाही। कधीतरी आम्हालाही वाटतं की आमची ताकद वाढली आहे, त्यांना वाटतं त्यांची ताकद वाढली आहे, त्याच्यामुळे दोघांनी लढावं तर एकच आहोत, कुठे अडचण नाही।